हा काय रान जवळ आहे, काय तरोस आहे, वाघ आहे, डुकर आहे, लक्ष ठेवा. काचेच्या हातून नाही ना सर. आता मग जातो ते असायला. हा आता नाही गोळा खेळूय, ते खेळायला जातो. आता कोयनानी जातो, कोयनानी. आणि ध्यान ठेवा आता मग रात्री इथं डुकर आली होती गावतात या समजानी चौकून ध्यान ठेवा. मग जातो आम्ही म्हणलं बाय. हा बावडे आहे ते आता कर्जत पर्यंत. आणि मग मी कोयनाने चाललो. जातो आता ध्यान ठेवा. नाना जुना काय आठवतंय का? जुना आठवतं म्हणजे काय घोड्याचा रेस आहे. इथं भैरूबान आला, पण आता भैरूबान आला आहे म्हणून ते कळणार. कोंडीचा रस्ता कोणाला जातो ते कळणार. हडपसरला खालती जातो ते कळणार. कारण झालंय तसं उलट्याचं पलट पालट्याचं उलट. ठीक आहे आम्ही इथं बसायचं घोडा रेस बजी तिथं बारीक होतो. आणि असं वर चढवून बघायचो तर घोडं पळायचं सकाळचं. बारीक रावंड काय घोडं. हा आता काय झालं उन्हाची पळवणूक नाही, पण सकाळी संध्याकाळी 5-6 वाजता येणार ते. जुनं जे होतं ना ते राहिलं नाही आता. इकडे वाडा कुठं बसायचा का पहिला? आता वाडा काय यांच्या रेस्कोच्याकडे नाही आमचा बसायचा वाडा. भैरोबाना आला वर मग तिकडे कोंडी वगैरे जायचो. ते काय ते दवाखाना होता त्या कोंडीच्या तिकडे. ते दवाखान्याचं नाव आहे ना ते कोंडी वगैरे तिकडे पण बसायचो. कात्र साईडला तर काहीच नव्हतं त्या टायमाला. मोहम्मदवाडीचा दवाखाना का? हा ते मोहम्मदवाडीचा नाही का, म्हणजे काहीतरी आजारावर आहे डोळ्यावरच आहे. हा डोळ्यावरचा. तेवढा ते दवाखाना राहायचा नाही तर पोट गाव भून बारीक राहायचं. आगे दिशा बदलली रे बाबा आता बरं का. ते इमानतळ हडपसरचं काय होतं तेव्हा काय नव्हतं का. तुकाडी इकडी हडपसर गाव म्हणजे बारीक होतं. ते आता बस उभे राहतं का तिथं आमचं वाडा लहानपणी आमचं वाडा तिथं बसवूया. आणि आता तिथं माणसाला ते हडपसर बस स्टॉप उभं राहता येईना असलं ते बस स्टॉप झाले. फक्त पाण्याचा कॅनेल होता आणि सोलापूर हायवे जायचा कडे. या आपल्या कशा वाळूच्या गाड्या बिड्या जायच्या, तेलाचा टँकर का तरी जायचो. तिथं बकरी बसायची त्या राऊंडला. नाही लय आता झालं म्हणजे भयानिक काळ झाला भयानिक. त्या अशी जर बकरी आमची निघली तर चालली. येरावड्याच्याकडे चालली बकरी आमची. येरावड्याचा पूर बारीकच होता कारण वाहनच कमी होती तेव्हा. ती बकरी निघली मग गेली रेंजनला. रेंजनवर हल्ल्या गेल्या देवरण साईडला तिकडे. रेंज हिल्स म्हणते त्याला आता. हा रेंज हिल्स. हा मग आम्ही रेंजन आपलं म्हणायचो. काय सांगायचं तरी बदल झाला काळात. एक दिवस झाले अशी ताराई काहीतरी त्याला आठवत असेल नाही का. तर आता जुनं जे आहे ना ज्या आम्ही डोळ्यांनी पाहिलं तसं काय दिवस राहिला ना अजिबात नाही राहिली. सारी बदल झाली. बकऱ्याला बकऱ्या सुद्धा जागा नाही राहिला. या पुण्या सिटीत येत ना बकऱ्या जागा नाही राहिला. लय बदल झाली लय. म्हणजे असं होतं होय तेव्हा काय नाही काय नाही काय नाही. रामटेकडून आमच्या जायच्या कांदा मार्केटकडून. हा त्या कांद्याच्या मार्केटच्याकडे नाही. आता तिथं उभं राहायला सुद्धा जागा नाही त्या कांदा मार्केटला. मार्केट यार्ड. मार्केट यार्ड कसलं मार्केट यार्ड ह्या इकडे होतं. मार्केट यार्ड कांद्याच्याकडे बकरी आमची चरायची. गोलटेकडी. हा गोलटेकडी. ती पाला बिला काय पडला ती बकरी खायची. आणि आता तिथं काय झालं असं काय नाही सांगता भरी ना. काय झालं बाबा आई बरं आहे. आता गेला आमचा दिवस तीच आमची आठव. आता गेलो होतो काल तिकडे देवाला. सोमवारी गेलो तर काल दिवसभर खेळ केला आणि आज चाललो कोकणात निघून रायगडला. जुनं बरं होतं का हे बरं आहे? हा जुनं चांगलं होतं का हे चांगलं आहे? जुनं कसं ऐक शब्द काय जुनं आणि सोनं ते आता भेटेल का तुम्हाला?
जुनं आणि सोनं नाही भेटणार आता. आता नवीन सुविधा किती निघाल्या? आता सुविधा चिकार निघते तर ते त्यातून पण घेतलं तरच भेटणार आहे, न घेतलं तर काहीच मिळणार नाही. त्याला ज्ञान पण पाहिजे ना घ्यायला. हा घ्यायला पण ज्ञान पाहिजे ना. आताची पुरे मोबाईल जाते ते, बटणं जाते ते, सिगरेट वाटते, म्हणजे काय घेते ते काय काय येणार नाही. तो आता हरी गाडी सिगरेट उडते, चालू रस्त्याला सिगरेट उडते असा. म्हणजे काय करायचं नेमकं? गाडी हाणायची का सिगरेट ओढायची? म्हणजे काय झालंय काय? कुठेतरी गाडी उभी कर मग सिगरेट ओढ. मरल्याने काय करायचं बिचाऱ्याने? म्हणजे अशा पण गोष्टी आहेत ना. बरं मीच म्हणतो ना, असं कोणी पण बघताय, प्रत्येक समाजाला माहितीच आहे, दिसतंय. आमच्यापेक्षा तुम्ही जर रोज सिटीत राहताय, वागताय, पण काही करत येत नाही. त्याच्यापेक्षा वळण घेणं हे महत्वाचं आहे. जुनी कशी अशी नव्हती. जुनी मान मर्यादा राखायची. आता मान मर्यादा राहिली का तशी? आलोय आता शिवाजीनगरला. तिथं आता नवीन एक मेट्रो निघली या. ती खालनं जाते एवढं कुठून स्वारगेटला निघते या. तिथं जाऊन दाखव तुम्हाला स्वारगेटला उतारल्यावर. आणि आता बसताना पण दाखवतो. त्याला जरा गाडी लेट आहे त्याच्यामुळे तर ही बघून येतो कसं काय ती. तर टाइम पण होईल. काय येळावर मध्ये भेटल तिथं. पटका पडायची बारी. असे काढत होतो बाबा. हे बदल झाली. पहिला लाल एसटीचा प्रवास होता ना. हा पहिला लाल एसटीचा प्रवास. लाल इष्ट पण आता इष्ट नाहीत ना राहिल्या. आता आहेत पण हायवेला 4-2 बिचार ते पण डायरेक्ट गेले बरं का. आता त्या इष्ट्या कमी झाल्या. आता ह्या बस निघल्या. आता हे काय अशा मेट्रो नवीन हे पण बघणं गरजेचंच आहे. तर नवीन काळाचं बघणं पण महत्वाचं आहे. आता मोबाईलवर तिकीट काढता येतं. मोबाईल तुमच्या मोबाईलवर येईल का काढाय? डर मोबाईल आमचा एका कारखाना. तुम्ही तर म्हणता मोबाईल भारी आहे आमचा. तुम्ही हा ते आम्ही म्हणते का मोबाईल ते मग तुमचा म्हणजे आमचं पण म्हणतोच मला की मोबाईल भेटणं हे ह्याच्यावर काय व्हायचे का? तुमचा मोबाईल आहे मोठे कामच जेवढी होते या. तुम्हाला पण काय गोष्टीत मानलं पाहिजे. ठीक आहे मेट्रो उभी राहते. झाले का तिकीट काढून? झाली की मोबाईलवर तिकीट आली. पैसे द्यायचं नाही काय मोबाईल मधनच जाते ते. तिकीट पण मोबाईलवरच येते. एवढी व्यवस्था झाली. आमच्या काय जोडायचं? नकाशा दाखवलाय. नकाशा कुठं कुठं मेट्रो जाते, कुठं कुठं थांबते. मग अक्षर ओळखत आता काय सांगायचं. नियम दिल्यात काय घेऊन जायचं काय घेऊन नाही जायचं. कुठं कुठं आतापर्यंत चालू झाली कुठं नाही चालू झाली. आता हे पिशवी बाजाराची सगळंच काय काय विमानात चालतं येतं काय? तिकडे नाही इथं कस्टमर केअर मध्ये साफसफाई काय काय खाली पहिले कसं आहे काय चालतंय हे कधी बघायला भेटलं असतं मला. काहीतरी म्हणजे आई वडिलांची लय मोठी पुण्य आहे. हा मग काय जगाबाई बाबूची लय मोठी पुण्य आहे. गावाला गेले गावाला. हा बरं आहे बरं आहे.
आपली इकडे ना नाना, ती पिंपरी चिंचवड चालली, पिंपरी चिंचवड ही स्वारगेट जाते. ईश्वर गेट म्हणजे लागलेली आहे आता. आता ही 10 मिनिटात दाखवते. हा 10 मिनिटामध्ये. 10 मिनिटामध्ये काय कसं काय करणार बरं का बरं जाऊ. काय शिक्षण नाही त्याचं पण अवघड. तर इकडची बरं का शिक्षण घेणं पण महत्वाचं आहे, कारण जी आडणी राहिली ना त्याचा हेतून पूर्ण नाही किंवा शिक्षण पाहिजे. कारण आता मी फिरतोय, मला तुम्ही मी शिकवली म्हणून तुम्ही फिरताय, मला दाखवताय. आता मला सुद्धा येडा होते काय कोणाकडे जायचं काय करते. आले दुसरे बा केव्हा आली मी ते आले म्हणून बघितलं ते बघ होय. पहिलं कसं होतं, काय मध्ये आले गाडी पकडायची स्टेशनला आल्या. हा स्टेशनला आली पहिली गाडी पकडायची. आता आहे का तसं? आता तसं नाही ना, आता लय नियम निघले. आता नियमाला म्हणजे पाराच नाही राहिला. पहिलं बिना तिकीट पण जाता यायचं ना. तेव्हा तिकीटचं पण जायचं, कारण तेव्हा होतं काळ पण तसा होता. आता तसा काळ राहिला. आता ही पिशवी सुद्धा तपासली बाजाराची, त्याला मिसळ ठेवली घालायची, मी ते तपून घ्यायची. आता पण नाही ते आता जमणारच नाही, तसं जमणार नाही. जरा काय देव काय त्याचा नियम आला. मेट्रो काढली का झोप बिन तिकीट जाणं झोप मिळे किती येते काय किती येते. आता एवढं झोप नाही. तेव काय वाला हरणा दिला चालली म्हणजे ती काचेच्या आतून आहे ना सर, काचेच्या आतून आतूनच बोलतो. काय झालं शिक्षणाचा नियम झालं. किती मजलं खाली आलोय? 4-5 जण मिळते खाली. त्याला काय ते मिसले फाटफाट बोलतोय खाली. वाईटा काय पण बी वाटते त्याच्यात, तिच्यावर बंद जाते खाली बनी येते. जरा चालूच आहे त्याचं. त्याच्या सिव्हिल कोर्टचं स्टेशन आहे ना, हां देशातलं सगळ्यात खोल स्टेशन आहे खाली. अजून खाली जी देशातलं पहिलं पूर्ण भारतातलं एवढं खोल स्टेशन आहे पहिलं आहे. एवढं जमीन चालले खाली. एवढं खाली आलंच किती खाली तेच दिसते. डोळं करायला माझं सुद्धा झालंय काय नाही. तेव्हा गेली माणसं. बरं चालायची पण गरज नाही. आधी येतोय पण माणूस तसाच, काही सुविधा केली अजून वर जातोय पण माणूस तसा, म्हणजे त्याला काय त्रास राहिलाच नाही. कशी काय बकरी राहायची, कुठं बकरी चारायची काही नाही. बकऱ्या काय ते काय राजा बाजा मेट्रोत आणल्या नाही. राजा येणार की येणार, लय प्रेम मोठा आहे. फक्त ह्यात त्यांना येणार नाही ठेवले येतात. राजा बाजा बिनधास्त असल्या जागेवर मोकळीत लगेच चालणार. पण इडी होते बघून हे काही, कारण शेवटी कसं आहे ते रानात फिरणारा पराने त्यांनाही वाटणार काय मेट्रो कुठं दाखवलं. मलाच वेगळंच कसं तरी वाटतं. इतकं फुल आणलं. कारण एकदम रानात राहायची बकरी, रानात फिरायची अशी अशी काय नाही. काळाच्या नियमाने शिक्षण देणं महत्वाचं आहे. तेव्हा का आलं नाही. तर मग फळ
चला मग काय नाही ते काय त्यात का वाईन बसतो नाही फायदा आहे मुलगा आहे मुलं शिकवतो आता नोकरी पण आहे तेवढं तरच मी पाहिजे शिवण भरपूर गेलो पाहुण्याला आवडत असे पैसे ना कर्ज पण झालं मुलं पण पाहिजे म्हणून निघणं महत्वाचं क्षेत्र बदलता नाही बदललं असतं ना आमच्या वाटलं का बरोबर बदल केली आता झाली तरी अजून कौतुक म्हणजे झाडाने देईल आमचं जे काळात चाललं ना ते आता पुढच्या काळात नाही झालं बकरी पण राहणार नाही का जागा राहील नाही ना करायचं उतरलं मेट्रो शिवाजीनगरवरून बसलो तर स्वर्गडच्या तिथं आलो दगडूशेठ गणपतीच्या खालून नदीच्या खालून आलो कसा होता अनुभव अनुभव म्हणजे कसं आहे बारीक अनुभव ते कशामुळे झाले हे शिक्षण घेतलं तर कितीतरी मोठं किती वेळात आली किती वेळा त्याला काय टाइम लागला ना बनाची ती तसं वरून यायला बराच वेळ लागला असता ना नाही वेळ लागणार किती खालून आहे 5 बिल्डिंगच्या खालून येते खालून काय होतो अनुभव किती झाला शिक्षण किती उपयोगी झालं हा असं काहीतरी काम आहे का सोपं काम आहे का हे जे स्वारगेटचं आहे ते एवढं मोठं नाही आता इथून जर बाहेर गेलं ना वरती हां डायरेक्ट बस स्टँड आहे स्वारगेटचं बस स्टँड हां एस टी स्टँड तुला सांगते ना मला काय सांगते स्वारगेट एस टी स्टँड आहे इथं समोर
वरून गेले. हा म्हणजे स्वारगेट एस टी स्टँडवरून माणूस आला तर डायरेक्ट तिकडं शिवाजीनगर किंवा डायरेक्ट पिंपरी चिंचवडपर्यंत जाऊ शकतो तो मेट्रोने. जाऊ शकतो. ती वरून आली खालून ही पिंपरी चिंचवडला जाते. खालूनच. दापोडीला गेल्यावरती निघते ना. खडकी गेल्यावरती निघते. खडकी दापोडीला गेल्यावर निघते. अरे माझी गरज किती. मला वाटतं आपण आलो कसं आणि कसं काय झालं कसं घडलं हेच काय कळा. हा डोळं फिरायची बाजू झाली. आता बकरी कशी दिसणार असं वाटतं. हे वाटते राहणार कसं दिसणार. कारण असं काय आयुष्यात म्हणजे त्याला मला आले कोंडो कधीच नाही ना. हा काय आहेत ना काम नाही काय हे कुठं कधी गाव घडे. तुला कसं काय वाटतं. एक नंबर. हा एक नंबर. बसलो मेट्रोत हवस झाली माझी चांगली हवस झाली. गुडघी आहे मेट्रोत पटकेवाला कोण आला असेल का नाही पहिला. नाही आता काय दिसला तर नाही दादा. ह्यात मेट्रोत बघितलं काय युग काय पटकेवर दिसणार. कारण जे आहेत समजा आमच्या भेट बांधवाची ते 4-2 आहेत बिचारे जुन्या पिढी ती पण आड आणि तिथे आणलं तर येतील ते विचार नाही आणलं येणार ते. आता मीच नसतो आलो खरं सांगायला. आताची बारकी पुरं बसायला लागेल. हा मेट्रोमध्ये त्यांचं काहीतरी पाहिजे म्हणावं लागेल पुण्य म्हणावं लागेल. आता परत तिकीट काढून जावं लागेल आपल्याला. जावं लागेल नाही तर काय बाबा बकरी का जायचं या. आता मला तिथं परत नेणे आणि शिवाजीनगर काय करतो आता. हा चला चला मग आता काय काल तिकीट बसलो ना मेट्रो. आता हल्ला थोडा टाइम काय म्हणा का तुझे थंड हवा आहे. एसी विशी समजे लय आराम. मेंढरा जातील घेत आम्ही गेलो की पोराला जाते नाही घ्या बसणार तुला आणले मला घ्या बसणार इथनं करत जातं बनावला ते बनवले तसं बकरी नाही ह्यासाठी नाही माणसाच्या प्रवासासाठी बनवलं. हा पहिलं दरवाजा उभं राहायचं आता दरवाजाच नाही उभं राहायला. ते बंद होईल आपोआप. पहिले सर्व बंद झाले. काय जण लोकलला लटकायची पहिले. लोकांना लटकतच होती. काय खांबाला धरायची त्या खांबाला धरायची लटकायची. तसलं बांधका ठेवून नाही लटकायची. तसलं नाही ठेवलं. लाड बंद का नाही लाड बंद. तिथं लाड चालणारच नाही. लाडाचं काम राहिलंच नाही. म्हणजे बनवलं ते काय एवढं सोपं बनवलं तेवढा खर्च केला. आपल्याला लटक्या बनवले का नाही. आरामशीर बसणं आरामशीर जाणं दरवाजा जावा उघडून जावा बाहेर निघायचं. नसलं नाही जा माझी लटका लटकीची काम नाही ते लाड आपल्या घरी इथं लाड नाही. त्यांनी बनवलं ते बा माणूस शिक्षण असेल की तुम्ही असेल तेवढं सोपं आहे. मी तिथून आलो शिवाजीनगर. काळजी घ्या म्हणतो. काळजी घ्या पण नाही लय काळजी घ्या पुन्हा काळजी. जवळचे लोक पण म्हणत नाही. नाही जवळची लोक म्हटलं असं त्याला बाहेरचं असून या जवळचं असून नियम आहे ते नियम नियमाप्रमाणे राहायचं नियमाप्रमाणे वागायचं. तो हल्ली आता स्टेशन आलं स्टेशन कृपया उतरताना सुरक्षित अंतर ठेवा. अगला स्टेशन मंडई. अगला स्टेशन कृपया उतरते समय सावधानी बरतें. आता पुरा स्टेशन
वाघ बिघड दिली या कसला औषध पाचतार लय बंदोबस्त भारी केलाय वाघराचा कोणी कुठून आणली होती त्या कंच्या गावानं मोरगाव किती मिली पाजायची हा 25 मिली 15 मिली असं का मग ह्याने काय टॉनिक नाही होत जरा जंतू मरते असं ना मग चांगलं कामगिरी तुमची चालली म्हणायचं कामगिरी करावंच लागते ना रंग काय साठी लावती कलर काय साठी लावती करावं लागते लावते की आता कंच पाहायचं राहिलं कंच म्हणजे असं की डबल नाही व्हावं म्हणून डबल व्हावं नाही म्हणून कलर लावती या म्हणून 2 कलर लावले पहिला लाल दिसतो पहिलं निकल पेट पाहिलं आता टॉनिक आहे खून करावं लागते नाही का हा खून करावं लागते हिला पाहिलं म्हणून हा हिला पाहिजे म्हणून डबल व्हाय नको मग काय डबल होतंय ना कलर लावायला लागतो बाय गेल्या माघारी हान बाय